हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. तर आज होती सुट्टी, पण असं फील होत होतं, की खूप दिवसानंतर सुट्टी भेटलेली, म्हणून मला कोणत्याही हालतमध्ये आज झोप काढायचीच होती. बट सकाळी-सकाळी माझ्या भावामध्ये आणि माझ्यामध्ये असा काही वाद चालू होता, की उठ पटकन. पण माझं मी ठरलं होतं, की भाई मी झोपणार आहे लेट. कारण रोज-रोज उठून ना मी पागल झालेली आहे माहिती का? बट काही हालतमध्ये मी आज घेतली झोप पूर्ण करून. त्यानंतर खूप दिवसानंतर आपल्या व्लॉगमध्ये फ्रुट्सची एंट्री होती गाईज. कारण यार इथे काही मला सुचतच नाही फ्रुट्स खायला. कारण भरपूर काही जेवणच करून घेते मी, की आठवणच नसते की अरे आपल्याला फ्रुट्स पण खायचे. मग मॉर्निंगला नाश्ता मी फ्रुट्सचाच केला. त्यानंतर मला आज जायचं होतं हॉस्पिटलला, कारण ना खूप दिवसापासून माझा बॅक पेन खूप होतंय. लाइक मला असं काहीतरी वाटतंय, की माझ्या मानेमध्ये काहीतरी आहे भाई. लिटरली मला असं इतकं पेन होतंय गाडी चालवताना पण आणि बसताना खूप मी वेळ बसले तर मला त्रास होतोय. सो म्हटलं मी आज दवाखान्यात जाऊन येणारच. बट अनफॉर्च्युनेटली मी विसरलेली, की भाई आज जयंती आहे. त्यानिमित्त सर्वांना सुट्टी होती. सो नव्हतं कोणी. मग फक्त फेरफटका मारून मी घरी आलेली रिटर्न. आणि तुम्हाला सांगू का, जर मला काही प्रॉब्लेम होत असेल ना, म्हणजे माझं काही दुखत असेल किंवा मला ताप पण येत असेल ना, तर मला ना खूप लेट रिअलाईज होतं, की हां, मला काहीतरी होतंय, मला काहीतरी दुखतंय. आणि तेव्हा जाऊन कुठेतरी मी विचार करेल, की नाही आता इलाजाची गरज आहे. आणि त्याशिवाय मी त्यामध्ये पण चेक करते आधी, की हे किती दिवस सतत चालू आहे. म्हणजे 2-3 दिवसानंतरही मला त्रास होतोय, दॅट्स मीन की हे आहे काहीतरी सीरियस होण्यासारखं आहे. सो तिकडनं आल्यानंतर थोडंफार आवरून मी ऑफिस जायला निघाले आणि आज मी थोडं लवकर गेलेली कारण सुट्टी होती म्हणून, नाहीतर अदरवाईज मला लेटच होतो दरवेळेस. आणि तिकडनं आल्यानंतर मग मी असं लहान लेकरांसोबत खेळत होते, कारण मला फार आवडतं यार त्यांचा निरागस चेहरा आणि त्यात त्यांची मज्जा घेणं. हाहा! व्हॉट अ कॉम्बिनेशन. मज्जा येते यार. थोड्या वेळेसाठी तरी माइंड फ्रेश होऊनच जातं. आणि मला हे खूप लेट रिअलाईज झालेलं आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. मला नक्कीच थँक म्हणाल. आणि नंतर मग जेवण करून झोपून घेतलेलं. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.